तर राम राम मंडळी, नमस्कार आणि गुड मॉर्निंग। तर आषाढी एकादशी आहे आज। हा व्हिडिओ मी उशिरा पोस्ट करते, तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। उशिरा का ना महिना, माझ्या शुभेच्छा गोड मानून घ्या। तर बघा, आषाढी एकादशीच्या उपवासाची तयारी चालू आहे। तर कढई ठेवली आहे, तेल गरम केलं आणि सगळ्यात आधी सुरुवात केलेली आहे वेफर्स तळण्यापासून। तर बटाट्याचे वेफर्स तळते, सोबतच मी ज्या साबुदाण्याच्या पापड्या केल्या होत्या त्या साबुदाण्याच्या पापड्या सुद्धा तळते। आणि आज मी तुम्हाला भरपूर सारे उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी साबुदाण्याचे पापड पण तळली आणि बटाट्याचे वेफर्स पण तळली। आता ह्याच्यानंतर आपण काय बनवणार आहोत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी हा घरी व्हिडिओ शूट करायला पण सुरुवात केलेली आहे। घरी आल्यावर वेगळ्या वेगळ्या रेसिपी बनवून तुम्हाला दाखवायला सुरुवात केली आहे। तर तुम्ही असेच व्हिडिओ पूर्ण बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर बटाटे चिरून घेतलेत, हे कच्चे बटाटे 2-3 बटाटे घेतले। कढईमधलं जे एक्स्ट्रा तेल होतं ते काढून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी करते। त्यासाठी मी मिरच्या ज्या चिरल्या होत्या त्या कढईमध्ये टाकल्या आणि तुम्हाला वेफर्स दाखवते। बघा वेफर्स किती मस्त तळलेत मी, आणि बटाट्याचे पण तळलेत आणि साबुदाण्याच्या पापड्या पण। आणि त्यानंतर मी ह्या कढईमध्ये टाकलेले आहेत बटाटे आणि टाकलेली आहे मीठ, बटाटे आणि मिरची एकत्र फ्राय व्हायला ठेवलेलं आहे। झाकण ठेवलेत बटाटे वाफण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे साबुदाण्याच्या पापड्या आहेत आणि हे बटाट्याचे चिप्स आहेत। हे मी घरीच बनवलेले आहेत उपासाला वगैरे तळून खायला। तुम्हाला जर बनवायचे असतील तर मी तुम्हाला नक्कीच रेसिपी दाखवेल। तर तुम्ही बघू शकता इथे कढईमध्ये तोपर्यंत बटाटे चांगलेच फ्राय झालेले। एका बाजूला दुसऱ्या गॅसवर मी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर शिजायला ठेवली होती। तर बटाटे फ्राय झाल्याच्या नंतर मी त्यात साबुदाणा टाकलेला आहे। अर्धाच साबुदाणा टाकला, कारण अर्ध्या साबुदाण्याची आपल्याला वेगळी रेसिपी करायची आहे। साबुदाणा टाकल्यानंतर मीठ टाकलं, शेंगदाण्याचा कूट टाकला। सुरुवातीला जास्त नाही, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, बाकीचा आपल्याला नंतर टाकायचा आहे। थोडासा कूट टाकून आपण तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि नंतर बाकीचा कूट टाकायचा। त्यामुळे काय होतं ना, साबुदाणा क्रिस्पी होतो। मी कुकर लावलेला, त्याच्यातले बटाटे शिजून झालेले आहेत ते देखील बाजूला काढते। बटाटा आणि शेंगदाण्याची उसळ बनवण्यासाठी मी हे बटाटे उकडलेले आहेत। तर साबुदाणा एका गॅसवर आणि भगर एका गॅसवर शिजत आहे। तर भगरमध्ये थोडंसं अजून पाणी टाकलं आणि मस्तपैकी भगर म्हणजेच वरीचा भात शिजायला घेतला। बघा आता उरलेले शेंगदाण्याचा कूट आपण साबुदाण्याच्या खिचडीत टाकत आहोत आणि व्यवस्थित साबुदाण्याची खिचडी हलवून घ्यायची आणि चवीसाठी थोडंसं वरून साजूक तूप टाकायचं। त्यामुळे साबुदाण्याला खूप छान फ्लेवर येतो। तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि साखर देखील टाकू शकतात। मी टाकलेली नाही आहे कारण माझ्याकडे घरात लिंबू अवेलेबल नव्हता आणि साबुदाण्याच्या खिचडीमध्ये माझ्या आहोंना साखर आवडत नाही। तर मुलाला पहिले नाश्ता देते कारण त्याचा पण उपास आहे आणि त्याला क्लासला जायचं आहे, म्हणून थोडीशी साबुदाण्याची खिचडी त्याला प्लेटमध्ये काढून दिली। सोबतच बटाट्याचे वेफर्स पण दिले। तो नाश्ता करतोय तोपर्यंत मला त्याचा डबा भरायचा आहे। तर साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे। ती कढईमधनं मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतली कारण त्याच कढईमध्ये आपल्याला बटाटा शेंगदाण्याची उसळ करायची आहे आणि पटापट बटाटे सोलायला सुरुवात केली। तर घाईमध्ये हा मी व्हिडिओ बनवते आणि खरंच घाईच झालेली। मी कामावरून येऊन फराळाचं बनवत होते आणि मुलाला ट्युशनला जायचं होतं। तर कढईत तेल टाकलं आणि मी ही मिरची वाटलेली आहे, फक्त मिरच्या वाटलेल्या आहेत, मिरचीचा ठेचा आहे तो ह्या कढईमध्ये टाकला आणि व्यवस्थित मिरचीचा ठेचा परतून घेतला आणि नंतर हे उकडलेले बटाटे असेच हातावरच काप करून कढईत टाकायला सुरुवात केली। कारण मला अर्धा तासामध्ये हा सगळा फराळ बनवायचा होता आणि मुलाला अर्धा तासामध्ये क्लासला निघायचं होतं। तर त्याचा नाश्ता होईपर्यंत मला हे सगळं रेडी करायचं होतं कारण तो हे सगळं टिफिनला घेऊन जाणार होता आणि आता 11 वाजता जाऊन तो संध्याकाळी 7 वाजता येणार होता। बटाटे टाकल्यानंतर हे शेंगदाणे उकडलेले होते ते पण मी त्याच्यामध्ये टाकले, मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतले। बटाटे आणि शेंगदाणे तुम्ही एकत्र कुकरला लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। हे मी एकत्रच कुकरला लावलेले आणि दोघं मी मिक्स केलेत कढईमध्ये। बाजूला वरीचा भात म्हणजेच भगर शिजल्यानंतर बाजूला छोटी कढई ठेवली, ह्यामध्ये मी शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे। शेंगदाण्याचा सार पण म्हणतात, शेंगदाण्याची रस्सी पण म्हणतात।
तर तेल टाकलं कढईत आणि तो जो आपण मिरचीचा ठेचा केलेला तो टाकला, व्यवस्थित परतून घेतला आणि जे बटाटे आपण उकडलेले ना त्याच्यातले 2 बटाटे मी ठेवले होते, सगळेच उसळमध्ये घातले नव्हते. तर हे 2 बटाटे मी ह्या लहान कढईत टाकले ज्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याची रशी बनवणार आहोत आणि ते व्यवस्थित या मिरचीच्या आणि तेलाच्या ठेच्यामध्ये परतून घेतले. थोडंसं पाणी टाकले आणि मी हे चिंच भिजत घातले. हे चिंचेचं पाणी आपण घालणार आहोत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना घरामध्ये लिंबू नाही आहे आणि एवढ्या इमर्जन्सीमध्ये लिंबू आणायला कोण जाऊ शकत नाही, म्हणून चिंच भिजवली, पटकन त्या शेंगदाण्याच्या रशीमध्ये चिंच टाकली, मीठ टाकली आणि टाकला शेंगदाण्याचा कूट. तुम्ही तुमच्या हिशोबाने शेंगदाण्याचा कूट टाकू शकता, तुम्हाला किती घट्ट कन्सिस्टन्सी पाहिजे. आम्हाला थोडीशी पातळच लागते, त्यामुळे मी चांगले 3-4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि ही रशी उकळायला ठेवली. बाजूला मी शेंगदाणा आणि बटाट्याची उसळ देखील होत होती, ती देखील तुम्ही बघू शकता कढईमध्ये. आता ही उसळ जवळपास तयार झालेलीच आहे. बाजूला शेंगदाण्याची आमटी उकळते. तर आता मुलाचा डबा भरायचा आहे, पण त्याआधी मी पुन्हा एकदा 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला ह्या बटाटा आणि शेंगदाण्याच्या भाजीमध्ये. मंडळी ही भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना पण आवडेल, कारण ही भाजी सगळ्या फराळामध्ये माझ्या मुलांना आणि आहोंना खूपच आवडली. तर हे बघा शेंगदाण्याची रशी मस्तपैकी उकळली आहे, चांगली खळखळ, आणि चिंच टाकल्यामुळे तिखट गोड आंबट अशी चव येते शेंगदाण्याच्या रशीला. मी शेंगदाण्याची रशी म्हणजे माझी फेवरेट आहे, मला खूप आवडते. तर मुलीने टेस्ट केलं बटाटा शेंगदाण्याची उसळ, तिला खूप आवडली. ती बोलली की मम्मी खरंच खूप छान झाली आहे. त्यानंतर मी घेतला मुलाचा डबा भरायला. सगळ्यात आधी एका डब्यात त्याच्यासाठी भरला साबुदाणे, दुसऱ्या डब्यामध्ये भरली बटाटा शेंगदाण्याची उसळ, तिसऱ्या डब्यात भरलं थोडंसं दही आणि चौथ्या डब्यात भरली मी वरीचा भात म्हणजेच भगर पण भरली. छोटे छोटे डबे होते पण हे त्याला भरून दिले मी. आणि बघा त्याला दही खूप आवडतं साबुदाण्याबरोबर, म्हणून त्याला हे दही दिलं. आम्ही हेच दही खातो. प्रोबायोटिकचा डब्बा 1 किलोचा डीमार्टमध्ये स्वस्त मिळतो. मुलाच्या टिफिनमध्ये पापडपासून सगळं काही भरलं. मुलगा टिफिन घेऊन कॉलेजला गेला, त्यानंतर आहोंसाठी आणि मुलीसाठी ताट भरलं. साबुदाण्याची खिचडी, भगर, बटाटा शेंगदाण्याची उसळ, शेंगदाण्याची आमटी, पापड आणि वेफर सगळं ताट भरल्यानंतर आता संध्याकाळचा मेनू तुम्हाला दाखवते, कारण दोन्ही व्हिडिओ मी एकत्रच केलेत. संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये जो आपल्या सकाळी साबुदाणा उरलेला, जो आपण साबुदाण्याची खिचडी करून जो थोडासा उरून ठेवलेला, तोच हा साबुदाणा मी फ्रीजमध्ये ठेवलेला. आता त्यामध्येच 2 बटाटे साल काढून घेतले, ते किसते मी. पण मी हे त्याच भांड्यात जरी किसत असली तरी साबुदाणा बाजूला आहे आणि बटाटे बाजूला किसते. काय ना भांडे जास्त निघतात, सकाळी पण खूप निघाले होते आणि भांडे घासायला आपल्यालाच लागतात, त्यामुळे मी भांडे कमी निघाव घासायला म्हणून एकाच मध्ये करायला घेतले. मिक्सरचं भांडं घेतलं, दोन्ही बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि तो जो साबुदाणा भिजवलेला होता तो टाकला आणि त्या मग बाउलमध्ये फक्त किसलेला बटाटाच तसाच ठेवला. मग ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेला साबुदाणा आणि मिरची घातलेली आहे आणि ती वाटून घेतली आणि किसलेल्या बटाट्यामध्ये ते वाटण घातलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे. खरं तर बहुतेक जण जिरं खातात उपासाला, पण आमच्या आहोंना उपासाला जिरं चालत नाही म्हणून ते जिरं नाही खात. तर मग शेंगदाणे घेतले, भाजलेले शेंगदाणे, इथे कच्चे नका घेऊ, भाजलेल्या शेंगदाण्याची चव चांगली लागते. ती देखील वाटून घेतलेले आहे, ते पण मी ह्यामध्ये मिक्स करते. तर लक्षात ठेवा मैत्रिणींनो आणि मंडळींनो, मी यामध्ये काय काय टाकते. तर ही भगर भिजवलेली मी भगर आहे ही, मी 1 तास भिजवली ही भगर. 1 वाटी भगर आहे ही. भिजल्यानंतर ही देखील वाटली आणि बघा मी हे पण ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर यामध्ये आपण साबुदाणा आणि मिरची हे वाटून टाकले, शेंगदाण्याचा कूट टाकलेले, 2 बटाटे किसून टाकलेले, भगर भिजवलेली भगर वाटून टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर ही नवीन रेसिपी आणि खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की एकदा करून बघा. शेंगदाण्याच्या कुटामुळे तर अजून जास्त छान चव येते. तुम्ही जिरं खात असाल तर जिरं पण टाका. तर हे तवा आहे, थंडच आहे तवा, अजून तापलेला नाही आहे, तो मी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतला. त्यानंतर हे जे आपण बॅटर बनवले, हे बॅटर ह्याच्यावर हाताने पसरून घ्यायचं. काय होतं ना, तवा थंड असल्यामुळे हे थालीपीठ आपल्याला पाहिजे तसं पातळ, पाहिजे तेवढं मोठं आणि पाहिजे तसं थापता येतं. तर हे थालीपीठ थापल्यानंतर ह्याला मस्तपैकी गोळे गोळे केले आणि आता हा जाणार आहे गॅसवर. तर तवा गॅसवर गेलाय, तर ते जे आपण गोळे केले त्यामध्ये मस्तपैकी तेल भरून घेतलंय. तुम्ही तूप पण भरू शकता, पण मी आहोंसाठी तेल भरलं, त्यांना तेलाचा आवडतो आणि माझ्यासाठी तूप लावलं.
तर अशा प्रकारे हे थालीपीठ शिजायला ठेवलं आहे तव्यावर. तर तुम्ही तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर बघा हे थालीपीठ मी आता पलटी मारणार आहे. तर बघू शकता तुम्ही थालीपीठ आता बघा टन झालं पलटी. तर हे असं व्यवस्थित दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तुम्ही झाकण पण झाकू शकता, पण मला कडक पाहिजे होतं त्यामुळे मी झाकण नाही झाकलं. तर आपलं थालीपीठ तयार आहे. अशा प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घेतले. हे संध्याकाळचं ताट. दही, शेंगदाण्याची रशी, बटाटा शेंगदाण्याची उसळ, थालीपीठ, वेफर्स, साबुदाण्याची खिचडी. तर हे सगळं ताट तयार आहे. तुम्ही पण या फराळ करायला आणि असेच व्हिडिओ बघत राहा. तुमच्या बहिणीला सपोर्ट करा. पोटभर खावा, हेल्दी खावा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओत भेटूया. बाय.